चौघांनी खून केला असून ही घटना धंतोलीतील तकिया मैदानावर मंगळवारी दिनांक 14 रात्री 9:30 ते 9:45च्या सुमारास घडली असून या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह चौघांना अटक केली आहे। करण उर्फ लकी राजेश नायकर वय 22 राहणार तकिया धंतोली असे मृताचे नाव असून कुणाल राऊत वय 33, योगेश कोवे वय 30, रुपेश वागाडे वय 22, काजल राऊत वय 28 सर्व राहणार तकिया धंतोली अशी अटक आरोपींची नावे आहेत। करण आणि कुणालवर जुगाराचे गुन्हे दाखल असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणाल आणि करण यांचे जुने भांडण आहे, त्यातून दोघांचेही नेहमीच खटके उडायचे। दरम्यान मंगळवारी रात्री जेवण झाल्यावर करण हा दादू यादव या मित्रासोबत इंडियन जिमखाना मागील मैदानावर फिरत होता। काही वेळात मैदानात पेटविलेल्या शेकोटीजवळ करण आणि दादू दोघेही हात शेकत बसले होते। तिथे करणचा भाऊ हिमांशु आला आणि त्याने करण याला घरी चालण्यास सांगितले, मात्र करण याने काही वेळात येतो म्हणून तिथेच थांबला। काही वेळाने तिथे कुणाल राऊत, साळा रुपेश वाघाडे आणि मानलेला मामा योगेश कोवे आले, त्यामुळे करण आणि योगेश कोवे यांच्यात वाद सुरू झाला। त्यात कुणालनेही करणला शिवीगाळ सुरू केली। त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकताच हिमांशुही आला, त्याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र योगेशने हिमांशु आणि दादू याला ढकलले, त्यामुळे करण संतापला। त्याने खिशातून चाकू काढून योगेशला मारण्यासाठी धावला, मात्र कुणाल, रुपेश आणि काजल राऊत तिथे आले। कुणालने करणचा चाकू हिसकावून त्याच्यावर सपासप वार करून त्याला रक्ताच्या धारोळ्यात लोळविले आणि पळून गेले। दरम्यान हिमांशुने छोटा भाऊ सहित यांच्या मदतीने त्याला मेडिकल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी हिमांशु धंतोली पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगवेची रिपोर्ट। करण उर्फ लकी यांचे वडील या 324 जेव्हा झालेलं होतं एक धनतेरसच्या वेळी दिवाळी 2024 मध्ये, त्यावेळी करण नैनेकर म्हणजे मृतकाचे वडील यांना अटॅक आलेला होता या भांडण्याच्या ह्याच्यावरून। तर तोच राग मयताच्या मनामध्ये होता आणि तोच राग धरून हे यांचे म्हणजे हेच भांडण्याचं कारण आहे।